मी कानातला आणली आहे, मी तुम्हाला बोललीच होती मी आता कानातला घ्यायला चालली आहे। तर 100 रुपयाचं आहे, म्हणजे ते गॅरंटीचा बोलत होती ती, तर मला वाटलं की जास्त दिवस जाईल, असू द्या। तर त्याच्यामुळे हे घेतले। छान दिसते का? सोन्यासारखं दिसतंय ना? बोले ते 10-10 रुपयाचं टॉप्स घालण्यापेक्षा हेच घालते, राहू दे, लई दिवस जाईल आपलं, कशाला घडी घडी घ्यायचं, घडी घडी बदलायचं। असं बनवायचंय मला, मी आता बनवून घेईल नंतरला कधीतरी। मी ना मिरची फ्राय करते, तुम्हाला दाखवते। माझे तोंडातच पाणी येते, तुमचे पण तोंडात पाणी येईल, एवढी टेस्टी टेस्टी मिरची बघून। कॅमेरा लावून घेते आणि तुम्हाला दाखवते मस्त वाली मिरची। हे टिफिन मध्ये काढून घेते, म्हणजे एवढं लागणार नाही, कवा तरी लागेल। छान आहे ना मिरची? खायला म्हणजे कधीतरी खायला होते आपल्याला, कढी संगती म्हणजे किंवा कुठली भाजी फिक्की असली, डाळ संगती असं खायला बरं वाटते। हाय, आज आहे आमचा सकाळी तुम्ही बघितले नाश्ता पाणी वगैरे सगळं झालंय आमचा। आंघोळ पाणी नाही झालंय, आंघोळ ह्याच्यामुळे नाही केली का, म्हणजे आता तिथून आज आहे 3रा दिवस माझा स्कूटी शिकायचं, तर मी जाणार आहे आता। आज उशिरा जाते का, म्हणजे रोज मी 9:30 वाजता जाते, तर आज मी 10:30 म्हणजे लेट जाणार आहे। ते बाईला काहीतरी काम, नेक्स्ट बॅच होता त्याचा, तर ते आज सकाळी, ते संध्याकाळचा बॅच आज सकाळी आला, त्याच्यामुळे त्यांनी बोलले की आज 10:30ला घेते तुम्हाला। तर मी बोले की चला माझं काम होऊन जाईल, तर मी बोलले चला बरं आहे। तर ती आता येणार आहे 10 मिनिटांनी आणि मी बसले आहे। यांना घरीच सोडणार, कामं वगैरे सगळं झालंय, फक्त खाली जेवण बनवायचे आणि आंघोळ करायचे। तर परत येऊन मी जेवण आंघोळ पाणी करूया, तर येते। थोडे वेळ बसली आहे, ती आली की निघते। मी ना आता आली गाडी सगळं, आज काय माहिती, आज मूडच नाही होत होता माझं चालवायचं, आणि लई असं होते ना शरीर लई दुखतंय म्हणून तसं झालंय, हात लई दुखतात माझे काय माहिती। आणि काल मैंने प्रॅक्टिस केलेलं आहे ना, त्याच्यामुळे थोडं स्कूटी बॅलन्स करायला होत नव्हता मला, केव्हा होईल काय माहिती समजत नाही, लई डाऊन फील होते, कसं तरी होते, तब्येत खराब होईल सारखं दिसते, डोळ्यातून दिसतच असेल तुम्हाला। मला असं वाटते की ताप येते की काय, तोंड लई बेकार लागते, कडू कडू लागते, त्याच्यामुळे शायद वाटते की असं काहीतरी तब्येत खराब होईल वाटतं, मला असं वाटते काय माहिती, देव जाणू होता। आत्ता आली, जस्ट आत्ता 1-5 मिनटं झाला असेल मी आली, आणि आता बघू दुपारचं जेवण काय बनवायचं काय समजत नाही, 12 वाजले, काहीच समजत नाही। बघूया काय होते, भेटते तुम्हाला। हाय,
आता मी संध्याकाळ झाली आहे, 7:30 वाजले, 8 वाजायला आले, म्हणजे 10 मिनटं काय असेल. तर मी आज चपाती बनवले आणि सकाळी तसं बोलली तुम्हाला मी चालले तर सकाळी आली, पण माझा अंग एवढं दुखत होता, एवढं की असं वाटते नाही कोण मारला असेल ठेचून तसं दुखत होता. आणि मला उलटी पण झाली आणि तब्येत खराबच आहे तशी पण, खूप ताप आला होता दुपारी. तर आता काय करते, लवकर जेवते आणि टॅबलेट घेते का म्हणजे सुधरत नाही, कसं पण उलटीसारखा होते परत. तर काय माहिती काय झालंय, काय झोप नाही मला, रात्री ना झोपच येत नाही, काय माहिती कशाला मला ना, कसं अजीबच होते, झोपच येत नाही अजिबात. आणि सकाळी झालं की सकाळी झोप येते, आणि सकाळी मला जायचं असतो ती बाईसोबत. आज मला बिलकुल चालवायचा मूड पण नव्हता स्कूटी, तरी आपलं चालवली मी, तरी अंग तर लय दुखते, हा माहिती कशाला दुखते का दुखते समजत नाही. आणि मी पडली तर पोरांना कोण बघणार नाही असं आहे, बघणार म्हणजे कोण आहेच नाही तर काय आहे ते, पोरांची परिस्थिती, पोरांचा लय अवघड होऊन जाईल. त्याच्यामुळे आपलं आता लवकर जेवून माझी सुरतने दिसतच असेल तुम्हाला तब्येत खराब आहे, आणि पटकन टॅबलेट घेते आणि थोडासा लवकर झोपते आज. तर मला असं वाटतं की थोडा बरं वाटेल, तर लय भारी आहे उद्यापर्यंत, उद्या सकाळपर्यंत म्हणजे परत जायचे मला. आज काय मी स्कूटीचा एवढं काय केले नाही, माझा मूडच नव्हता त्याच्यामुळे. तर आता अजून 10 दिवस आहे शिकायचा. तर चला असंच. आणि लय म्हणजे लय बॉडी एवढी पेन करते ना, आणि उलटी झाली, डोकं एवढं दुखते ना, हे जे आहे ना हे लय दुखते. आणि हे खोपडा धन धन कोण असं वाटतं कोण मारत असेल बघा डोक्यावर, धपाधप तसं झालंय. तर चला, होते कधी ना कधी तब्येत खराब, पण माहिती मला असं वाटतं झोपेमुळे झालंय. झोप येत नाही तर मी काय करू शकते, करूच नाही शकत काय. पण दुपारी पण एवढी झोप काही येत नाही मला, पटकन एका अर्ध्या तासानेच उठून जाते काय, त्याच्यामुळे झालंय की आता कशामुळे होते ते नाही माहिती. चला तुम्हाला जेवण दाखवते मी काय काय बनवले. आत्ता मी सध्या चपाती केले का मला टॅबलेट्स खायचे त्याच्यामुळे. तर टॅबलेट्समध्ये खाली कॉम्बो फ्लेम खाते मी, नाही तर क्रोसिन खाते. ह्या दोन्हीपेक्षा मध्ये माझ्याकडे आता क्रोसिन आहे तर तेच खाणार आहे. मी जेवणमध्ये चपाती आणि हे दुपारी पोरांसाठी पापड तळली होती, ते लोक लय मागत होते तर पापड तळली. आणि हे काल मिरची तळली होती ते, आणि डाळ. एवढंच आहे, भाजी वगैरे काय बनवत नाही मी, बाहेर जातच नाही घ्यायला. तर तसं पण हाय नाही, पैसे हाय नाही आणायचं, पण काय खोटं कशाला बोलायचं, हाय नाही तर नाही जात, जे आहे घरात तेच बनवते. आणि चला लय डोकं दुखते, आणि हे ना हे मान सगळं लय दुखते, लय म्हणजे लयच दुखते. तर ही पोरगीनी माझ्या हातात चड्डी दिली आहे त्याला घालायला, तर घालते. तर मी पहिले बोलले की पहिले बोलते नंतरला त्याला हे सगळं करते. तर चला भेटू तुम्हाला. सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, प्लीज करा, तुमची लई गरज आहे, लई जरूरत आहे. प्लीज हर व्हिडिओमध्ये सांगते की सबस्क्राईब करून घ्या. बघत असेल नक्की असंच बघत राहा, रोज व्हिडिओ येईल तुम्हाला, आणि सबस्क्राईब करून घ्या. चल बाय, इथेच एंड करते. टॅबलेट खाते, त्याच्या आधी बोलली तुम्हाला माझं तब्येत लई खराब आहे, तब्येत खराब आहे माझा. आणि मी क्रोसिन घेते, बघते सकाळपर्यंत ताप चांगला झाला, उलटी बंद झाली तर लय बरं आहे. उलटी तर 2 वेळेस झाली आहे, आता नाही झाली, खाऊन पिऊन नाही झाली आहे. तर बघू कसं होते. आता ह्याच्याने कम झाला, सकाळपर्यंत बरं वाटलं तर लय भारी आहे. हेच खाऊ, परत दवाखान्यात जायला पैसे नाही, ह्याच्यानेच मॅनेज करायला लागणार. आता केव्हा पण मी खायची ह्याच्यानेच तब्येत ठीक करायची, नाही तर एक कॉम्बी फ्लेम करून एक गोळी येते त्याच्याने तर अजून चांगलं होते, पण ते सध्या आहे नाही माझ्याकडे. क्रोसिन आहे तर आता हेच खाणार आहे. नाही बरं झालं तर उद्या ते आणते, 10 रुपयाचं 4 काहीतरी भेटते ते आणेल.
कामं वगैरे सगळं झाले, पोरांना खाऊ घातली, मी खाऊ घातली. 9 वाजले आता सध्या, तर लवकरच आज झोपणार आहे आणि आराम करणार थोडा लवकर. तर सकाळी लवकर उठायला होईल आणि जायचंय नाही जायचंय बघू उद्या. तब्येत बरी झाली तर जाणार, तसं पण जाणार. शिकायचं तर आहे ना, तर जायला लागणार. तर चला गोळी खाते. पोरं गेले वरती, थोडा वेळ खेळू द्या त्यांना, खेळू देणार आहे. अंकल काय आले नाही आहे, त्याच्यामुळे जातात ते खाऊन पिऊन थोडासा खेळायला जातात त्यांच्याकडे. तर ते आले की नंतर झोपते. त्यांना जवळ घेऊन आतरून वगैरे घातले. हे बघा, तुम्हाला टाइम पण दाखवते. अजून 9 पण नाही वाजले. दिसते की नाही काय मध्ये, हे बघा. अजून 9 पण नाही वाजले, 8:30च होतात. 8:30च वाजले, मला वाटलं 9 वाजले त्याच्यामुळे. तर चला इथेच एंड करते. सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि आज आराम करते थोडासा. इथे ना घसा ना कसं तरी होते, उलटी केली ना तर काटा होते. मी आज एकच चपाती खाल्ली, का जास्त खाल्ली नाही, म्हणजे मला जात नव्हता ते पण चपाती. चला खाल्ले गोळे, आता बरं वाटलं तर लय भारी आहे. बाय, सबस्क्राईब करून घ्या.